नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजताच आपण बघताय एबीपी माझा. उद्धव ठाकरेंनी लातूर आणि धाराशिवमध्ये आज पाहणी दौरा केलाय. यावेळी पंचांग पाहून मदत देणार का असा सवाल त्यांनी विचारलाय. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठं नुकसान झालंय. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त क्षेत्राचा दौरा केला आणि शेतकऱ्यांना धीर दिलाय. त्यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचं म्हटलं आणि हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी पुढे रेटली. माझ्या हातात काही नसलं तरी तुम्हाला साथ देण्यासाठी आलोय. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका असं भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला. आणि सध्याची थेट दृश्य बघताय. धाराशिवमधनं पार गावात पोहोचलेत उद्धव ठाकरे. पाहणी करतायत, तिकडच्या शेतकऱ्यांशी आणि अन्य मंडळींशी बोलून माहिती घेत आहेत. पहिली गोष्ट सरसकट करायला पूरमध्ये गाळ गेले, हे खीर पडली, सगळं खर्चून गेली. 5 वर्षात व्हायचं नाही, त्याच्यात उत्पन्न राहिलं. खर्चाला काय आता त्याला लागते ना 5-6 लाख रुपये नीट करायला. सरकार किती काय देईन सरकार आम्हाला? हे सरकार 8,000 लय झालं, 10,000 हेक्टरी 50,000 कमीत कमी 40-50 तरी हेक्टरी द्यायला पाहिजे. पंजाब सरकार राज्य 50,000 रुपये हेक्टरी. आणि ही रोडवर आहेत तुम्ही, फक्त हवेला येते सगळे आणि ते खेड्याला बघा जाऊ शकते. काय अवस्था आमची किती नुकसान आहे ना. ही मांजरा खाली गेली आपल्याकडे, किती नुकसान आहे रावसाहेब बघा. मांगरीला तुम्ही येऊन बघा, रस्ता नाही आमच्या गावाला कसला. कर्ज माफ झालीच पाहिजे. शेतकरी यांना शेत नाही आता सरसकट माफ करा. आम्ही भरले किती वेळ पण माफ नाही. पाण्यात गेले त्यांना एक वेळ द्या. बरं थोडा जनकापूरला घरं पाण्यात गेले त्यांना एक वेळ द्या. थोडा त्यांची घरं पाण्यात गेले ते पहिली वेळ आणि लगातार 4 वेळेस पाणी आले. 4 वेळेस आले. पहिला आलं, दुसरं आलं, दुसऱ्यात काय नाही, तिसऱ्याला काटा काढला सगळ्या सोयाबीनचा, ऊसाचा बी काढला आणि सोयाबीनचा काटा काढला. सध्या म्हणलं तर संकट जास्त सोयाबीनवर आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी, तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. तुम्ही एकटे नाही सोबत आहोत. फक्त नाईलाज माझा असं आहे की आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाही. मी तुम्हाला फक्त एक धीर देतोय आणि आपण जे सगळे निवडून दिले ते सगळे आमदार खासदार माझ्या सगळे
आता तुम्ही एकच करा, ओला दुष्काळ हे गटाला हाकलून द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करायला हस्तांतर करा. हो, सरसकट मदत. नाही सॉरी सर, आता मनीच नाही आपले प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. आप्पासाहेब, उद्धव ठाकरे संवाद साधतायत आणि शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे या संदर्भात. नेमकं उद्धव ठाकरेंनी काय आश्वासन दिलंय, कशा प्रकारे आता ते सरकारकडे बाजू मांडणार आहेत या शेतकऱ्यांची? अश्विन, आपण पाहतोय लातूरपासून आता धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे जी काय पूर परिस्थितीची पाहणी करतायत, त्यांना अनेक ठिकाणी जी शेतकरी आहेत ते भेटतायत आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कर्जमाफी ची मागणी शेतकरी धरतायत, सरसकट मदतीची मागणी धरतायत. उद्धव ठाकरे त्यांना आश्वस्त करतायत की संकट मोठं आहे, कुठल्याही पद्धतीनं टोकाचा निर्णय घेऊ नका, ज्या काही धाराशिवमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी ज्या घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे पंचनामे होत आहेत तर त्यामध्ये कुठला अधिकारी आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे त्यांनी धीर दिलेला आहे. सरकारनं जी घोषणा केली आहे मदतीची, ती मदत कधी मिळणार, कशी मिळणार याचा आम्ही पाठपुरावा करू, ही या अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर दिला जातोय. शेतकरी त्यांची जे संकट आहे ते मांडतायत. कुणाच्या शेळ्या वाहून गेल्यात, कुणाच्या घरात पाणी गेलेलं आहे. इटकूर इथं घरात पाणी गेलेल्या महिलेच्या घरात जाऊनही उद्धव ठाकरेंनी घरातली पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. आता पारगावमध्ये शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद सुरू आहे. धाराशिवमध्ये सर्वात जास्त नुकसान जे आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आहे, त्यामुळे आता हे संकट मोठं आहे. सरकारनं जरी म्हटलं असेल की दिवाळीच्या अगोदर आम्ही मदत पोहोचू, मात्र ती मदत कशी मिळणार, कधी मिळणार आणि त्याचे पंचनामे नीट होत आहेत का, या सूचना उद्धव ठाकरेंकडून कार्यकर्त्यांनाही देण्यात आलेल्या आहे. इटकूरमध्ये काही शेतकऱ्यांना ज्या काही बँकेकडनं नोटीस आल्या होत्या त्यावरही सरकारला त्यांनी त्या सगळ्या नोटीस एकत्र करून पाठवू असं कार्यकर्त्यांना सांगितलं. आणि कर्जमाफीची मागणी आहे ती हीच योग्य वेळ आहे असं देखील उद्धव ठाकरे आजच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत आहेत. अश्विन, आप्पासाहेब, जिकडे आता उद्धव ठाकरे पाहणी करतायत तिकडे नेमकी कोणकोणती गावं आहेत, कुठे कुठे नुकसान झालंय तिकडे? आप्पासाहेब, हा वाशी तालुक्यातल्या पारगाव इथं पाहणी करतायत. खरं तर धाराशिवमध्ये जे पावसानं नुकसान झालं त्यामध्ये भूम, परांडा, कळंब आणि वाशी या 4 तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. इतर ठिकाणही नुकसान आहे, मात्र मांजरा नदी असेल, सीना नदी असेल, चांदणी नदी असेल या काठच्या गावांना जास्त फटका बसला. आता कळंब तालुक्यातील इटकूर येथील पाहणी करून आता वाशी तालुक्यातल्या पारगाव इथं पाहणी करतायत. शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत ते त्यांच्याशी संवाद होतोय, कारण आता काढणी कशी करायची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. पुढची पेरणी कशी होणार हा देखील प्रश्न आहे, कारण शेतामध्ये पाणी आहे, चिखलाचा खच आहे, सोयाबीन सडते आणि त्या सगळ्या वेदना ज्या आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडतात. आता सरकार तर आमचं नाही, मात्र सरकारकडनं आम्ही मदत मिळवून देऊ असं उद्धव ठाकरेंनी आताच शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांचा संवाद आहे तो सुरू आहे. प्रत्येक शेतकरी आपलं दुःख, वेदना त्यांच्या कानावर मांडतोय. इथं अशी परिस्थिती आहे. अश्विन, खरं आप्पासाहेब, जसं तू सांगतोय उद्धव ठाकरे संवाद साधतायत, तपशीलवार जाणून घेत आहेत नेमकं कुठे काय नुकसान झालेलं आहे आणि आता ते तिकडे पुन्हा एकदा संवाद साधून अधिक माहिती देखील घेत आहेत. पंचांग पाहून आता मदत करणार का असाही सवाल त्यांनी विचारलेला आहे. प्रशासन कोणी लक्ष द्यायला तयार नाही साहेब. 4 मिनिटं झालं असतं आमचं गाव नाही साहेब. मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकरी फक्त कर्जमाफी झाली, कुणाचीच झालेली नाही.